टेम्पररी ही बदली करणे सोपे किंवा वेतन बोनस ग्रॅज्युएट पोषण आहार कामगार आदी सर्व योजना कर्मचारी 45-43 श्रम परिषदेच्या ESI प्रोव्हिडंट फंड योजना लागू करा. घरकाम कामगार घर कामगार अशा असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा कायमस्वरूपी कामांमध्ये कंत्राटी करणारा बचाव करा. भारतीय ट्रेड युनियन केंद्र सीटूच्या वतीनं दिनांक 12 फेब्रुवारी 2026 ला राष्ट्रव्यापी संप पुकारण्यात आला. सकाळी 10 वाजता हुतात्मा कान्हेरे मैदान नाशिक या ठिकाणी कामगार विरोधी आणि मालक धार्जिन्या कायद्याविरोधात संप आणि मोर्चा करण्यात आला. केंद्र सरकारने लागू केलेल्या कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात देशव्यापी बंदला पाठिंब्यासाठी श्रमसंहिता म्हणजेच कामगारांवर हल्ला, कामांचे तास 12 पर्यंत वाढणार, कायम नोकरी समाप्त, कामगार कपात टाळेबंदी करणे सोपे, कामगाराविरोधात कॉर्पोरेट धार्जिन्या कायदा, संपाच्या अधिकारांवर बंदी, फक्त ठेकेदारी टेम्पररी फिक्स टर्म नोकऱ्या, किमान वेतन बोनस ग्रॅज्युएटीवर हल्ला. आपण दररोज बोलतो आणि दररोज आपण संघर्ष करत आहोत, परंतु ज्या पद्धतीने आपण सर्व राजकीय आणि संपूर्ण कामगार वर्गावरती आलेले संकट जर आपला परतून लावायचं असेल तर आपापल्या संघटना बळकट करत आपला विचार हा अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करूया. या संपाच्या निमित्तानं अनेक कामगार कर्मचारी अनेक प्रश्नावरती आपण संघर्ष करतोय. आजच्या या मोर्चामध्ये ज्यांना महिनाभर काम करून 3,000 रुपये फक्त केंद्र सरकार राज्य सरकार देतं असे आविष्कारी स्त्री परिचय या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी मोठ्या संख्येने औद्योगिक कामगार आपण इथं आलेलो आहोत. श्रमसंहितेच्या निर्णयामुळे आपल्यावरती होणारा अन्याय आणि येणारं संकट आपण संपूर्ण समोर आपल्या समोर दिसत आहे. या ठिकाणी सर्व योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतनासहित सामाजिक सुरक्षा भेटली पाहिजे. बांधकाम कामगार घरकामगार यांना सोशल सिक्युरिटी मिळाली पाहिजे. हे सगळे प्रश्नांवरती आपण सातत्याने संघर्ष करतोय. जे काम करतात त्यांना 3-3, 4-4 महिने पगार नाही आणि ज्यांना फक्त निवडणूक करायची म्हणून लाडल्या बहिणींना 1500 रुपये दिले, त्यांना 1500 रुपये दिले याचं दुःख नाही, त्यांना 15,000 रुपये द्या. पण जे काम करतात त्यांना किमान वेतन 30,000 रुपये मिळालं पाहिजे. यासाठीचा संघर्ष आपला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय जीपीएसचे 95चे पेन्शनर्स इथं आहेत. त्यांची अपेक्षा आहे की 9,000 रुपये पेन्शन मिळाली पाहिजे, परंतु सातत्याने या सगळ्या प्रश्नावरती केंद्र सरकार दुर्लक्ष करतंय. 2019 पासून कोणत्याही योजना कर्मचाऱ्यांना 1 रुपयाची वाढ केलेली नाही. शालेय पोषणाहारचे कर्मचारी 1,000 रुपयावरती काम करतात. हे सर्व प्रश्न आपण मांडतोय. यासाठी आपल्या संघटना आपण संघर्ष करतोय, परंतु केंद्र सरकार राज्य सरकार याच्या विरोधात ज्या पद्धतीने दुर्लक्ष करतंय. आज बँक LIC संपूर्ण बंद आहे. अशा विविध कामगार विरोधी कायद्यांविरुद्ध निदर्शने करण्यात आली.